श्री स्वामी समर्थ. मी तुम्हाला सांगितलेलं की गणपतीमध्ये मी सगळ्या तुम्हाला व्हिडिओ दाखवीन 7 दिवसाच्या, म्हणजे आमच्या घरात काय काय घडतं ते. पण काही कारणामुळे म्हणजे माझीच तब्येत बिघडलेली म्हणून मी तुम्हाला काही दाखवू शकली नाही. थोडाफारच व्हिडिओ दाखवल्या आणि अजूनही माझा आवाज बसलेला आहे. पण आता मला थोडं बरं वाटतं म्हणून मी आजपासून ठरवलं की व्हिडिओ चालू करा. आजचा दिवस खूप चांगला आहे पण मी ठरवलं की परत चालू करू आपण व्हिडिओ. तर आज आम्हाला सकाळी जायचं होतं मार्केटला, कारण की नवरात्र होती त्याच्यामुळे फुलं घ्यायची होती आणि मस्त गुलाबाची फुलं होती मार्केटमध्ये. तर मी वेणी आणि गुलाबाचं फुलं आणि बाकी सगळी फुलं घेतली पूजेसाठी. त्याच्यानंतर घरी आली, मस्त की फ्रेश वगैरे झाली आणि थोडीफार माझी आरशासमोर जरा असंच चालू होतं काही ना काहीतरी, म्हणजे व्हिडिओ करून घेतले माझी मी. त्याच्यानंतर पहिले पियाली चहा प्यायल्याशिवाय माझं काहीच काम चालू होत नाही. पहिले मला चहा लागते, त्याच्यानंतर ती पिऊन झाल्यानंतर थोडीफार बेसिनमध्ये भांडी होते ती मी घासली. थोडीफार मम्मीला माझ्या हेल्प केली, कारण की मम्मीची बाकीची कामं चालू होती म्हणून मम्मीला बोलले मी हे काम करून घेते. त्याच्यानंतर पूजा पण करायची आहे म्हणून पहिले देव वगैरे सगळे पितांबरीने घासून घेतले, मस्तपैकी स्वच्छ केली चकाचक. कारण की आज आपली नवरात्र आहे त्याच्यामुळे देव बसवायचे तर 9 दिवस काय देवांचे तर परत पूजा नॉर्मल हळदी कुंकू आपण लावू शकतो, कारण की 9 दिवस देव उठवायचे नसतात. म्हणून पूजा वगैरे सगळी मी माझी करून घेतली. मस्त नारळाला मळवट भरलेलं वाटतं, ते कुंकू असं लावलेलं आणि हा लास्टचा लूक आहे. वेणी वगैरे घालून मस्त वाटत होतं कलशावरती. म्हणजे आमच्या इथे घट असा बसत नाही, नॉर्मल आम्ही हे कुलस्वामिनीचा नारळ असा मांडलेला आहे आणि हे सगळे बाकीचे आमचे देव आहेत देवारातले ते सगळे आम्ही असे मांडून ठेवलेले. तर मस्त पूजा करून घेतली आणि तुम्हालाही मी अशी व्हिडिओ दाखवत आहे. आणि हे असं आमचा देवारा आहे, त्याच्यामध्ये मी मस्त की देव सगळे सजवून ठेवलेले आहेत. मस्त वाटत होतं, प्रसन्न, आज घरामध्ये खूप प्रसन्न वाटत होतं. त्याच्यानंतर दारामध्ये रांगोळी वगैरे काढून घेतली, त्याच्यात हळदी कुंकू वगैरे टाकलं आणि त्याच्यानंतर मी माझी कामं करायला घेतली. म्हणजे माझ्या ह्या मावशीच्या साड्या होत्या त्या करून दिल्या, तिला फॉल बेडिंग लावून दिला. अर्ध्या साड्या मी आधीच पाठवून दिलेल्या. तर एक मावशी आलेली आहे, ती आता जाणार आहे उद्या, म्हणून मी तिच्या पहिल्या साड्या होत्या त्या बाकी करून घेतल्या. आणि की मला माझा फराळ पण करायचा राहिलेला, 3 वाजले तरी पण माझा फराळ काही झालेला नव्हता, मग तो करून घेतला. त्याच्यानंतर जरासा आराम वगैरे केला मी आणि संध्याकाळी जायचं होतं देव्यावाला मावशीसोबत, म्हणून आम्ही तिकडे जायला निघालो. पहिला मी गेलो काळंबी मंदिरात आणि आज तिकडे काहीच गर्दी नव्हतं, पहिलाच दिवस होता देवीचा. त्याच्यानंतर आम्ही मस्त दर्शन घ्यायला गेलो. दर्शन वगैरे आमचं मस्त झालं. तिकडे असा घट मांडलेला त्याचं पहिला मी दर्शन घेतलं, नंतर आम्ही देवीचं दर्शन घ्यायला गेलो आणि खूप मस्त वाटत होतं. आज देवीचं दर्शन मस्त झालेलं आमचं. आणि ही अशी भगव्या कलरची अशी साडी नेसलेली